हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे मंगळवारचा. आज इथं माझं मंगळवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. जास्त दिवस झाले ब्लॉग केला नव्हता, म्हणलं आज ब्लॉगला सुरुवात करू आणि इथं आज ब्लॉग पण बनवण्यासाठी घेतला आहे. तर छान असं आज इथं मी किचन स्वच्छ करून घेतला, भांडे घासून मांडणीला लावले आहेत. आणि आज माझ्या बारक्या मुलाचा पेपर पण होता, 12वीचे पेपर चालले होते. त्यासाठी इथं लवकर उठून आज मी शाबूची खिचडी केली होती मुलाला नाश्त्यासाठी, खाऊन जाईल त्यामुळं. आणि इथं शाबूची खिचडी करून घेतली आणि इथं चहा पण करण्यासाठी घेतला आहे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी. म्हणलं इथं चहाला पण ठेवू. आणि जास्त दिवस झाले ब्लॉग केला नव्हता. आज माझं रुटीन थोडंसं इथं शेअर केलेलं आहे. आजचं सकाळचं थोडेसे घरातले कामं वगैरे उरकून घेतले. छान इथं अशी शाबूची खिचडी करून घेतलेली आहे, बटाटा हे टाकून. रेसिपी काय शेअर केली नाही. असं छान इथं शाबूची खिचडी करून घेतली होती. जिरं, बटाटा, हिरवी मिरची असं शेंगदाण्याचं कूट टाकून छान शाबूची खिचडी करून घेतली. आणि सकाळचा नाश्ता सगळ्यांसाठीच केला आहे. आणि आज 12वीचे पण पेपर होते, तर छान असं माझ्या मुलासाठी मी इथं पेन मागवला होता, फ्लिपकार्टवरून घेतला होता. तर याच्यावरती नाव पण असं टाकून घेतलेलं आहे माझं. तर छान असं पेन पण घेतला आणि त्याला दिला. पेपरचा ऑल द बेस्ट केला आणि इथं छान घरामध्ये दिवा बत्ती असं करून घेतलं. आणि त्यानंतर मुलाचा नाश्ता झाला होता. माझ्या मोठ्या मुलाला पण नाश्ता दिला इथं माझ्यासाठी, माझ्या मिस्टरांसाठी सकाळचा नाश्ता करून घेतला. आणि तोपर्यंत तिकडं चहा पण बारीक गॅसवरती ठेवला होता, म्हणलं उकळण्यासाठी. छान असा उकळून घेणार होते. आणि त्यानंतर घरातलं काम, आज भांडे वगैरे तर नव्हते, नाश्ता वगैरे झाला. आणि आज इथं रेसिपी काय शेअर केली नाही. तिखट डाळ असं होती आणि भात आजचं असं जेवण होतं, त्यामुळं काय आज जास्त स्वयंपाकाचं हे केलं नव्हतं. तिखट डाळ होती, भात होता आणि इथं पापड पण म्हणलं भाजून घेऊ. तर तवा वगैरे काय असं ठेवला नाही, 4 पापड होते, म्हणलं गॅसवरतीच छान असं भाजून घेऊ. तर भाजताना थोडंसं असं तेल लावून घेतलं आहे, छान की लागतात त्यामुळं थोडंसं इथं तेल लावून घेतलं आहे पापड भाजताना. तर इथं माझ्या मोठ्या मुलाला आणि जेवण द्यायचं होतं, तर पापड इथं मी पहिले तर भाजून घेतले. गॅसवरतीच असे पापड छान भाजून घेतले दुपारचं. आणि बारका मुलगा पेपरला गेलेला होता. तर इथं अशी छान डाळ होती, मिक्स डाळ होती आणि भात होता, पापड असं आजचं जेवण होतं. रेसिपी काही शेअर केली नाही, साधेच होतं आजचं त्यामुळं. तर पापड पण असे थोडंसं तेल लावून भाजून घेतले आहे. दुपारी येताना मिस्टरांनी ताक आणलं होतं. आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे ना, ताक आवडतं मला, मुलांना पण आवडतं, त्यामुळे मिस्टर ताक आणत असतात. तर हा आधीचाच ब्लॉग केलेला होता. मी इतके दिवस झाला असं ब्लॉग केलाच नव्हता, आधी करून ठेवला होता पण काही शेअर केला नव्हता. तर हा आधीचा ब्लॉग आहे, आता इथं शेअर करण्यासाठी घेतला आहे. किचन सगळा स्वच्छ करून घेतला. ही चवळी मी रात्री भिजण्यासाठी टाकली नव्हती, त्यासाठी तर मी सकाळी थोडंसं गरम पाणी करून एक 2-3 तास छान अशी चवळी भिजवून घेतली. त्यानंतर कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढून हळद मीठ टाकून शिजवून घेतली आहे. तेल तापलं की तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. तर छान अशी चवळीची भाजीची रेसिपी पण इथं शेअर करण्यासाठी घेतली आहे. त्यानंतर इथं 2 कांदे, 1 टोमॅटो कट केलेला हा पण तेलामध्ये टाकलेला आहे. हे सगळं एकत्र चांगलं इथं मिक्स करून घेणार, कांदा, टोमॅटो. आणि त्यानंतर इथं मी एक बटाटा कट केलेला आहे, ते पण कट करून स्वच्छ धुवून घेतला आणि तेलात टाकलेला आहे. चवळी बटाटा असाच म्हणजे रेसिपी आहे. इथं छान अशी भाजी झाली होती चवळी बटाट्याची. शॉर्ट व्हिडिओ केला होता मी याचा. आता हा असं लॉंग व्हिडिओ पण करून ठेवला होता, पण त्यानंतर काय मी जास्त ब्लॉगच केले नव्हते. तर इथं आज म्हणलं रेसिपी पण शेअर करू. बटाटा तेलात टाकला की त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि घरची चटणी, हे पण सगळं एकत्र मिक्स करून बटाटा एक 2-3 मिनटं चांगलं असं तेलात वाफळून घेणार होते. त्यासाठी तर मी ताट झाकून ठेवलं होतं, कारण चवळी शिजवून घेतली होती, बटाटा फक्त तेलात चांगला असा वाफळून घेतला. लसूण टाकायचा राहिला होता, लसूण पण इथं टाकून घेतलेला आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं. आणि ही चवळी पण होती, ही शिजवून घेतली होती, ही पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर छान अशी चवळी बटाट्याची भाजी पण झाली होती. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून इथं भाजी पण करून घेतलेली आहे. एक उकळी काढून घेतली, ताट झाकून एक उकळी काढून घेतली. त्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. तर अशी छान अशी चवळी बटाटा भाजी पण केलेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.